स्टेशन परिसरात बेवारस बॅगची बॉम्बनाशक पथकाने तपासणी केली। रेल्वे स्टेशन समोरील भवानीराम सिकची धर्मशाळा प्रवेशद्वारासमोर एक बेवारस बॅग सोमवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून पडल्याचं नागरिकांनी पोलिसांना कळवलं। शहर पोलीस दलाच्या बॉम्बनाशक पथकाचे फौजदार प्रशांत क्षीरसागर यांच्यासह पथकानं जाऊन तिथं पाहणी केली। बॅगेत दैनंदिन गरजेच्या वस्तू सापडल्या, त्या पोलिसांनी जप्त करून सदर बाजार पोलिसांच्या ताब्यात दिल्या। ही कारवाई सोमवारी रात्री 11 पर्यंत सुरू होती। ती काळ्या रंगाची प्रवाशी बॅग होती। यात जेंट्सचे 4 पॅन्ट, 2 शर्ट, नवीन ट्रॅकसूट, चार्जर, पॉवर बँक, ब्लूटूथ, 100 ग्रॅम प्रोटीन पावडर मिळून आली। यावेळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती। मी सांगितलं की संशयास्पद बॅग ठेवलेला आहे बाबा, आम्हाला संशय या बॅगावर 7 वाजेपासून बॅग ठेवलेला आहे आणि बॅग चायना वॅना पूर्ण लावलेले पॅक आहे बॅग आणि चांगली कंडिशनमध्ये, असं कोण फेकून गेले ठेवून गेले असं नव्हतं, म्हणून संशय आल्यावर मी त्यांना काढवलं। CCTV आहे आमच्याकडे, परंतु आत त्याचं तोंड आत आहे, आमची दुकान शटर कव्हर करते। हे जे बॅग होता फुटपाथवर बाहेर साईडला होता, त्याच्यामध्ये फक्त पावडर संशयास्पद निघाला। कसला पावडर होता काय होता एवढा होता, ते पोलिसांनी ताब्यात घेतले, ते डॉगला बी सुंगवले आणि ते पावडरच संशयास्पद निघाला। बाकी दुसरे काय वस्तू होते जास्त लांबून दिसले नाही।